नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलवर खूप स्वागत आहे। आज आपण ड्रीम लव ही सुंदर अशी कथा बघणार आहोत। एक मुलगा होता, पण तो एकटाच राहत होता। त्याच्या आयुष्यात त्याचं असं कोणी नव्हतं। त्याच्या सगळ्यांना मदत करण्याच्या स्वभावामुळे तो खूप मोठा सेलिब्रिटी झाला होता। डॉक्टर म्हणून नावारूपाला आला होता। संपूर्ण दिवस सगळ्यांच्या मध्ये मजेत निघून जायचा, पण रात्री झोपताना त्याला खूप एकटं वाटायचं। त्याला आपल्या जवळचं असं कोणी असावं असं नेहमी वाटायचं। दररोज रात्री झोपल्यावर त्याच्या स्वप्नात खूप सुंदर अशी मुलगी यायची। स्वप्नात दोघे पण खूप मज्जा मस्ती करायचे। स्वप्नात तो हरवून जायचा, पण जेव्हा जाग यायची तेव्हा परत त्याला एकटेपणा जाणवायचा। त्याला प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला आवडायची। एक दिवस हॉस्पिटलला जात असताना त्याला सिग्नलवर एक सुंदर मुलगी दिसते। बघता क्षणी ती मुलगी त्याला खूप आवडते। अगदी त्याच्या स्वप्नात मुलगी यायची तशीच ती दिसायला होती, पण त्याला प्रत्येक गोष्ट वेळेवर करायला आवडायची। त्यामुळे त्याला हॉस्पिटलला जायला वेळ होत होता। त्यासाठी तो दुर्लक्ष करतो आणि हॉस्पिटलला निघून जातो। पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो त्यावेळेस ती मुलगी त्याच्या समोर येते। ती तीच मुलगी होती जी सिग्नलवर त्याला दिसली होती। ती मुलगी हळूहळू त्याच्याकडे जशी येत होती तशी त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती। ती त्याच्या जवळ येते तेव्हा त्याला काय बोलावे हे समजतच नाही। ती त्याला बोलते की डॉक्टर, माझी आई आजारी आहे, तिला ॲडमिट करायचं आहे। तेव्हा तो तिला बोलतो की चला आपण चेक करूया, पहिल्यांदा काय झाले बघूया आणि मग ॲडमिट करूया। तो तिच्या आईला चेक करतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतो। छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा ती त्याला येऊन विचारायची। त्याला तिचं बोलणं खूप आवडायला लागलं होतं। हळूहळू दोघांच्या मध्ये मैत्री होते, कारण कितीतरी दिवस ते दोघे एकमेकांना भेटत होते। एक दिवस दोघे पण हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये कॉफी घेण्यासाठी जातात। तेव्हा तो तिला प्रपोज करतो आणि सांगतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे। तेव्हा ती त्याचं प्रपोज नाकारते आणि सांगते की मला एक मुलगा आवडतो, माझं त्याच्यावर प्रेम आहे। तेव्हापासून तो खूप दुःखी राहायला लागला होता। काही दिवस असेच जातात, त्यानंतर तो नॉर्मल होतो। पहिल्यासारखं आयुष्य जगायला लागतो। असेच कितीतरी दिवस निघून जातात। जेव्हा जेव्हा तो रात्री झोपायला जायचा तेव्हा तेव्हा त्याला त्या मुलगीचं स्वप्न पडायचं। बऱ्याच दिवसानंतर परत एकदा तीच मुलगी त्याला हॉस्पिटलमध्ये भेटते। त्यावेळेस तो त्या मुलगीला बोलतो की काय झालं, आईला ॲडमिट करायचं आहे का? ती बोलते तुम्हाला कसं कळालं की माझ्या आईला ॲडमिट करायचं आहे? त्याला काही समजतच नाही की ही अशी का बोलाले। जणू काही ओळखत नसल्यासारखं ती बोलत होती। आणखीन असेच कितीतरी दिवस निघून जातात आणि ती एक दिवस हॉस्पिटलमध्ये येते आणि ती त्याला बोलते की मला तुझ्यासोबत काही महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज थोड्या वेळासाठी तू मला भेटशील का? तो ठीक आहे बोलतो। एक पेशंट आहे, त्याला चेक करतो आणि तुला भेटायला येतो। पेशंट गेल्यानंतर तो तिला भेटायला जातो। तेव्हा ती त्याच्या स्वप्नात येणाऱ्या मुलगीप्रमाणेच ड्रेस घालून उभी होती। ती त्याच्याजवळ येते, त्याचा हातात हात धरते आणि बोलते तू माझ्यासोबत लग्न करणार का? तो बोलतो त्या दिवशी तर तू नकार दिली होतीस, तुझं कुणावर तरी प्रेम होतं ना, त्या दिवशी कॉफी प्यायला गेल्यावर तू बोलली होतीस। ती त्याला बोलते तू हे काय बोलतोस, मला तर यातलं काहीच माहिती नाही। त्याला समजतच नाही की ही अशी का बोलाले। ती बोलते आपण या अगोदर कधी भेटलो सुद्धा नाही आहोत। थोडा वेळ गप्पच राहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आत्तापर्यंत जे काही घडलं, जे काही पाहिलं ते सगळं काही स्वप्नात होतं। पण जे काही आता ती मुलगी बोलत आहे ते खरोखर आहे। तो पळत जातो आणि तिला मिठी मारतो। तेव्हा ती त्याला विचारते काय झालं? तो बोलतो माझं स्वप्न होतं ते आज पूर्ण झालं। आज माझा एकटेपणा निघून गेला। त्याचा आनंद गगनात मावत नाही, त्याचं स्वप्न सत्यात उतरतं। मित्रांनो, तुम्ही सुद्धा एकटे असाल तर स्वतःला कधी एकटे समजू नका। कोणी ना कोणी आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी केव्हा ना कधीतरी भेटेलच
आणि एकटेपणा नक्कीच दूर होईल. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.